प्रभाग क्रमांक 23 मधून आता आपण पाहतोय की शिवसेनेची ही रॅली निघालेली आहे। प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी त्यांना मिळतोय। शिवसेना करत हे सगळे उमेदवार या ठिकाणी आपला प्रचार करत आहेत। मगापासून पाहतोय की प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी आहेत। चारही उमेदवार माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी छोटीशी बातचीत करूयात। सर, तुम्ही आता रॅली काढलेली आहे, कसा प्रतिसाद आहे नागरिकांकडून? खूप चांगला प्रतिसाद आहे। ह्या वेळेला आम्ही विकासाचा मुद्दा त्याचबरोबर एज्युकेटेड कॅन्डिडेट्स याच्यावरती भर देत आहोत आणि एकदा नवीन उमेदवाराला संधी द्या ही अपीलिंग पॉईंट करतो। त्यामुळे लोक म्हणतात की यस, आम्ही आता जुनं ते सोनं नाही ते चेंज करतो, जुनं ते नवीन हे लोक बोलत आहेत। त्यामुळे नक्कीच आम्हाला वाटतं शिवसेना ह्या प्रभाग क्रमांक 23मध्ये आम्ही चारही निवडून येऊ आणि महापालिकेवरती नक्कीच भागवा फडकू असा मला आत्मविश्वास वाटतोय। सर, आत्ता आपण पाहिलं की राठोड साहेब म्हणतायत की या पद्धतीने आम्ही ठिकाणी प्रचार करतोय, पण विशेष बाब म्हणजे राठोड सर हे प्रशासकीय सेवेत असताना ती सेवा नाकारून ते समाजसेवेमध्ये येत आहेत। कशी प्रतिमा मतदारांमध्ये आहे? नक्कीच आम्ही जेव्हा सांगतो की मला महापालिकेचे 21 वर्ष अनुभव आहे, त्याचबरोबर माझ्यासोबत जो पोलके सर आहे मदनजी, ते स्वतः शिक्षक आहेत आणि त्यांचं सामाजिक कार्य खूप मोठं ह्या भागामध्ये। त्याचबरोबर आमच्या ज्या कृष्णाताई बिराजदार आहेत त्या एक ग्रॅज्युएट आहेत, त्यांच्यावर मोठं सामाजिक कार्य आहे। लताताई गायकवाड जो यांच्याशी बोलतो आम्ही, त्या शिक्षिका आहेत, तर लोक म्हणतात यस, यावेळेला परिवर्तन ही काळाची गरज आहे हे डोक्यामध्ये बिंबवतो आम्ही आणि फक्त एकच म्हणतो, बघितलं धनुष्यबाण, दाबायचं बटन आणि मग ताई आमच्या सगळ्या खुश होतात। कारण एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना आणली आहे, त्यामुळे नक्कीच सगळे आमचे मतदार आनंदाने आम्हाला उत्कृष्टपणे असे मतदान करतील असं वाटतं मला। आत्ता सरांनी सांगितलं की या ठिकाणी लाडक्या बहिणीचा विषय काढला। लाडकी बहीण काय म्हणते, त्यांच्या तुमच्या मैत्रिणी काय म्हणतात, काय सांगाल? आमच्या मैत्रिणी म्हणतात की आता आम्ही त्यांना सांगितलं की आता सरांनी तुम्हाला जी लाडकी बहीण योजना केलेली आहे, आणखीन भरपूर योजना सरांनी महिलांसाठी केलेल्या आहेत, यापुढे पण सर करत राहतील। आम्ही पण त्याचा पाठपुरावा करू आणि ह्या भागातल्या काय अडचणी असतील त्या सोडवू आणि ह्या भागातला विकास म्हणजे प्रभाग क्रमांक 23 मधला विकास आम्ही बहिणी मिळून करू आणि भावाला साथ देऊ। लाडकी बहीण म्हणून आपण शिंदे साहेबांनी फार मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे एकनाथ शिंदे साहेबांनी, त्याचा प्रतिसाद किंवा त्याचा इफेक्ट काय होण्यासारखा आहे? नक्कीच प्रभाग क्रमांक 23 मधून भगवा झेंडा फडकू महानगरपालिकेत लाडकी बहीण योजना हे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ही योजना राबवलेली आहे। कोणता पक्ष कोणता मंत्री हे लाडकी बहीण योजना राबवलेली नाही आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनीच ही योजना राबवली आहे। म्हणून आम्हाला भरपूर प्रचाराच्या माध्यमातून प्रतिसाद मिळत आहे, म्हणून आमचं शिवसेना जिंदाबाद। या ठिकाणी पोलके सर आहेत, त्यांनाही आपण थोडंसं विचारूयात। तुम्ही प्रभागात फिरताय, इतके दिवस झालं, सगळं घरोघरी जाताय, डोर टू डोर प्रचार करताय, शिवाय आत्ता लाडकी बहीण योजना आहे, एकनाथ शिंदे उद्या येणार आहेत सोलापुरात, काय वातावरण आहे? नक्कीच आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी धाडसाने जो निर्णय घेतला लाडकी बहिणीचा आणि त्याचा उत्स्फूर्तपणे सगळ्या बहिणींनी त्यांना भरभरून दिलं आणि त्याच धर्तीवर या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील सर्व माता भगिनी आम्हा सर्व चारही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देतील। प्रभाग मोठा जरी असला तरी सर्व ठिकाणापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे। वेळ अपुरा आहे, त्यामुळं आम्ही संध्याकाळच्या वेळेला किंवा वेगवेगळी टीम करून पोचण्याचा प्रयत्न करतो आहे। सर्व मित्रांना अपील करतो आहे, जवळजवळ 37,000चा हा प्रभाग आहे, सर्वांपर्यंत पोचणं शक्य नाही, त्यामुळं मित्रपरिवाराला विनंती करतो आहे की आम्ही फोन केलो नाही किंवा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचलो नाही तर नाराज होऊ नका, वेळ अतिशय कमी आहे, त्यामुळं आपणच स्वतः उमेदवार आहात हे समजून आमचं नाव आणि आमचं चिन्ह जे आहे धनुष्यबाण ते सर्वांपर्यंत पोहोचवा। कारण का हे चारही उमेदवार जे आहेत ते फक्त आणि फक्त जनतेची सेवा करण्यासाठी या निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि ते लोकांना अपील होत आहे। कुठलाही दुसरा स्वार्थ नाही, पद प्रतिष्ठा हा विषयच नाही, फक्त सेवाभावी वृत्तीने आम्ही चारही उमेदवार गेली अनेक वर्ष प्रयत्न करत आहोत समाजसेवा करायची, हे सर्वात लोकांना जास्त अपील होतं आहे आणि त्यामुळं बरेचसे लोक आमच्याशी जुडले जात आहेत। या ठिकाणी आपण पाहतो की रॅलीच्या माध्यमातून यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। त्याचबरोबर अनेक दिवसापासून हे कार्य चालू आहे। खरं तर राठोड सर तरी वर्षापासून त्यांनी हे कार्य सुरू केलेलं आहे। उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी सोलापुरात आहेत, त्याचा परिणाम काय होणार आहे मतदानावर राठोड साहेबांकडून जाणून घेऊया। महाराष्ट्रामध्ये जे सत्ता स्थापन झालेली आहे त्याचे जर कोणी किंगमेकर असेल ते आदरणीय आमचे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहे आणि ते मागील 15 वर्षापासून
नगर विकासचे मंत्री असल्यामुळे या भागाचा जो विकास करायचा आहे हदवाड भागाचा, त्या विकास करण्यासाठी निधी लागणार आहे. महापालिकेची परिस्थिती जर बघितली तर इथे 60 ते 70% लोक अजून टॅक्स भरत नाही आहे. त्यामुळे महापालिकेकडे महसूल नाही आहे. महसूल येत नसल्यामुळे इथला विकास करू शकत नाही. पण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब असल्यामुळे आम्ही स्वतः झटून हट्ट करून या भागाचा विकास करण्यासाठी भरघोस निधी आणू आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक 23 हा स्वच्छ प्रभाग, प्रभाग क्रमांक 23 सुंदर प्रभाग असं बनवू. आम्ही सगळ्यांनी एक ड्रीम ठेवलेला आहे. आपण पाहतोय प्रभाग क्रमांक 23 मधील 4ही उमेदवारांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे की शिंदे साहेबांचं काम असेल, आम्ही स्वतः काम करू, प्रभागाचं जे काय आहे ते सगळं काम करण्याचे त्यांनी ग्वाही दिलेली आहे. त्याचबरोबर हा कानोसा घेतोय द न्यूज प्लसच्या वतीनं. असंच पुढं 16 तारखेला गुलाल उधळण्याची त्यांची तयारी आहे. त्यांना शुभेच्छा देऊयात. धन्यवाद सर. जय महाराष्ट्र. आता काय